आईपासून दुरावलेल्या दोन बिबट्याच्या शावकांचं अखेर आईसोबत पुनर्मिलन. वनविभागाच्या तत्परतेनं वाचला जीव. शेतात सापडले नवजात बिबट्याचे शावक ट्रॅप कॅमेऱ्याच्या मदतीने आईपर्यंत सुखरूप पोहोचवले. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात घडलेली ही घटना निसर्ग आणि माणुसकीचा सुंदर संगम दाखवणारी ठरली आहे. आईपासून दुरावलेल्या दोन नवजात बिबट्याच्या शावकांना वनविभागाने सुरक्षितपणे पुन्हा त्यांच्या आईच्या स्वाधीन केलं. संयम, नियोजन आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे हे फॅमिली रियुनियन यशस्वी ठरलं. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिबिटोला गावात शेतकरी धान रोवणच्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी शेतात दोन नवजात बिबट्याचे शावक दिसून आले. शावकांना पाहून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. शावकांची प्रकृती तपासण्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी ते प्रथम आढळले होते त्याच परिसरात काळजीपूर्वक ठेवण्यात आले. तसेच संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला. काही तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मादी बिबट्या त्या ठिकाणी आली. तिने आपल्या दोन्ही पिलांची खात्री करून त्यांना उचलले आणि सुरक्षित जंगलाच्या दिशेने घेऊन गेली. हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून वन्यजीव संवर्धनाचा एक प्रेरणादायी अनुभव ठरला. वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की जंगल परिसरात किंवा शेतात वन्य प्राण्यांची पिल्ले आढळल्यास त्यांना हात लावू नये किंवा घरी नेऊ नये. तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. योग्य वेळी दिलेल्या माहितीमुळेच या दोन निरागस शावकांचे त्यांच्या आईशी पुन्हा मिलन होऊ शकले. परवा रात्री आम्हाला तिरोडा तालुक्यामध्ये गाव आहे बिबिटोला. तिथनं आम्हाला सूचना मिळाली की एका शेतीच्या आवारामध्ये दोन बिबट्याचे पिल्लू, तिथे एकदम लहान पिल्लू जसं नुकतेच जन्म घेतलेले तिथे आम्हाला मिळाले. तिथे लोकांना मिळाले. गावच्या लोकांनी आम्हाला सूचना केली. त्यानुसार खरं काय, वस्तुस्थिती खरी काय खोटी काय हे तपासण्यासाठी मी तिथे माझी RRT टीम, माझे तिरोडा राऊंड ऑफिसर त्यांची टीम, गोंदियाचा रेंज ऑफिसचा स्टाफ, परत तिथले जे बफरचे जे RFO आहेत आपले रविकमल भगत साहेब, त्यांना आमचे जे वरिष्ठ आहेत DCF सर आणि ACF सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती मोहीम व्यवस्थित राबवली. महत्त्वाचं म्हणजे तिथे आम्हाला माहिती होती तिथे गावच्या लोकांचा खूप मोठा जमाव होता. सर्वात पहिले गावच्या लोकांचा जमाव हटवणं फार गरजेचं होतं. गावचे लोक पण ऐकायला तयार नाही. म्हणून आम्ही त्या पिल्लांना आमच्या कस्टडीमध्ये घेऊन आम्ही त्यांना बोंडराणी नाक्यावर घेऊन गेलो. सायंकाळपर्यंतची वाट बघितली. मग तिथून आम्ही त्यांना सुखरूपपणे ते बिबटचे पिल्लू ते जिथे मिळाले आम्ही तिथेच नेऊन सोडले, जेणेकरून त्यांची आई येऊन त्यांना घेऊन जाईल. मग आम्ही तिथे आमचे काही बायोलॉजिस्ट आहेत, आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि बायोलॉजिस्ट लोकांच्या मदतीने आम्ही तिथे CCTV कॅमेरे लावले, कॅमेरे ट्रॅप लावले, जेणेकरून मादी बिबट येऊन आपल्या पिल्लांना घेऊन जाईल तर तिच्या हालचाली आम्हाला टिपता येईल. तर आम्ही जेव्हा मग संध्याकाळची वाट पाहिली आणि गावच्या लोकांची गर्दी जमा होऊ नये याची खबरदारी घेतली आणि तिथे मग आम्ही आमच्या टीमसह तिथे आम्ही हे सगळी कॅमेरे ट्रॅप लावले, CCTV कॅमेरे लावले आणि आम्ही त्यांच्या त्या मादी बिबटच्या हालचाली टिपण्यासाठी आम्ही कंट्रोल रूममध्ये होतो. रात्री मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट येऊन आपल्या पिल्लांना सुखरूपपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये घेऊन गेले. आव्हान हेच करणार आहे की जिथे गाव आहे तर साहजिकच आहे बिबट तर राहणारच आहे. जिथे जंगल आहे, बफर एरिया म्हणजे गाव आणि जंगल, बिबट तर राहणारच आहे, वन्य प्राणी राहणारच आहे. गावच्या लोकांनी अशी कुठलीही घटनेची माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला सहकार्य करावं. त्यांनी घाबरून न जाता किंवा कुठलाही हिंसक मार्ग न पत्करता वनविभागाला अगोदर सूचना द्यावी, जेणेकरून वनविभाग वन्य प्राण्यांना सुखरूपपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून देण्यास तत्पर राहील.